जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भन्नाड अशा नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस। आपण आलो आहोत किल्ले पदरगडला। सकाळी आपण ठीक 5 वाजता निघालो होतो। आपण बेसविलीला पदरगडच्या 8:15 वाजता पोहोचलो। रस्त्यात खूप सारी थंडी होती म्हणून आम्ही थोडा वेळ ब्रेक घेतला होता। तर आता आम्ही ट्रेकला सुरुवात करतो आहोत। तर तुम्ही पण आमच्याबरोबर या ट्रेकमध्ये सामील व्हा। आपल्यासोबत आपला मित्र आहे प्रशांत, तो मागे कॅमेऱ्याच्या मागे आहे, त्याला आम्ही पुढे दाखवूच। किल्ले पदरगडला जाताना आपल्याला गणेश घाटात हे सुंदर असं मंदिर बघायला मिळतं, गणपती बाप्पाचं। चला तुम्हाला हे मंदिर आतून मी दाखवतो। गणेश घाटातील हे बाप्पाचं सुंदर असं मंदिर। किल्ले पदरगडला जाताना असे रस्त्यामध्ये आपल्याला मार्गदर्शक फलक लावलेले आहेत। ते आपल्याला हे चेकपोस्ट लावले। भीमाशंकरचं घनदाट असं अभयारण्य। एक तासाच्या चढाईनंतर आपल्याला हा पदरगडाचा सुळका बघायला मिळतोय। दीड तासाच्या ट्रेक नंतर आता आपण पदरगडला जायला राईट मारतो आहोत, आणि जर आपण लेफ्ट मारला तर आपण भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या ह्या साईडला जातो। पदरगडला आपल्या राईट मारताना ही आपल्याला विहीर बघायला मिळते। आता आपण किल्ले पदरगडच्या येथून चालायला सुरुवात केली आहे। वाटेत आपल्याला हे ठिकठिकाणी असे दगड रचलेले दिसत आहेत, हे आपल्या मार्ग दाखवतात। आता वाजले 10:30 आणि आता आपण किल्ले पदरगडच्या एकदम खाली येऊन पोचलो आहोत। आपल्या समोर दिसतोय किल्ले पदरगड। किल्ले पदरगडचा चिमणी क्लाइम्बिंगचा पॅच। सिद्धगड।
आपला मित्र प्रशांत इथे दमलेला आहे आणि तो आता ट्रेक पुढे करत नाही आहे. आता मला एकट्यालाच हा ट्रेक पूर्ण करायचा आहे. तर चला मित्रांनो, समोरच आपल्याला हा कोतुईगड बघायला मिळतोय. इथे आपल्याला एक गुहा बघायला मिळते. तिथून पुढे गेल्या अजून एक ही भली मोठी गुहा. किल्ले पदरगडच्या ह्या कातळात खोदलेल्या पायऱ्या. आता आपण पदरगडाच्या माथ्यावर येऊन पोचलो आहोत. पदरगडाच्या टॉपवरून दिसणारा विहंगम असा नजारा. पदरगडाच्या माथ्यावरील अजून एक पाणी टाके. किल्ले पदरगडावरील अवशेष. पाणी टाके. इथे आपल्याला एक गुहा बघायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे स्मारक. या पूर्णपणे पायऱ्या होत्या पण इंग्रजांनी त्या तोडून टाकल्या. तर मित्रांनो, आता वाजले 1:30 आणि अशा प्रकारे आपला हा पदरगडचा ट्रेक पूर्ण झाला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.